मित्रांनो नमस्कार. नमस्कार. बबन बोर्डे यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ॲलोपेसिया जे आपण उंदरी म्हणतो त्याचं औषध घ्यायसाठी आलो होतो लिमगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना इथं. तर आपण आता एका ग्रामीण भागामध्ये एकदम देशी पद्धतीचं औषध आहे, म्हणजे ज्यांना असं म्हणते की बा ॲलोपेसिया जो आहे आपलं उंदरी ते एकदम पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन जातं. त्यासाठी आपण औषध घ्यायसाठी देशी जुगाडामध्ये औषध आहे आणि एकदम ग्रामीण भागाची पद्धत आहे आणि जे जुन्या काळातले औषधं होते त्यामधला एक प्रकार आहे, एकदम म्हणजे आयुर्वेदिक असं म्हणता येईल. याला काही जास्त म्हणजे खाण्यासारखं नाही, फक्त त्याला जिथं उंदरीला लागलेली किंवा ॲलोपेसिया झालेली तिथं लावायचं फक्त. आपण आता त्यांची मुलाखत घेणार छोटीशी. तर आपण त्यांना त्यांचं नाव, पत्ता आणि औषध कशा प्रकार असतं, केव्हा लावावं लागतं आणि त्याचा वापर आणि किती दिवसामध्ये क्लिअर होतं ते विचारून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे औषध बनवून राहिले हां, एक मतलब म्हणजे कशासाठी? हे चई हां हां जे उंदरी म्हणते हां हां आणि जे डॉक्टर लोक त्याला चई म्हणतात हां हां आणि आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला उंदरी म्हणते. हां हां हां, तर हे माझं जे औषध आहे ना, तर हे एक वनस्पती आहे, त्याचा वेल असतो. हां ते वेलाचा पाला तोडून त्याच्यात थोडं मीठ टाकून ते बनवलं जातं आणि त्याचं एक दिवस, फक्त एकच दिवस यूज केला समजा, एक दिवस लावलं दिवसभर 6 ते 7 वेळेस, तर त्याचा 100% फरक जाणवतो. आतापर्यंत कमीत कमी 1 लाख लोक माझ्याकडं क्लिअर झालेले आहे. आणि तुम्ही जे हे औषध हे करता याचं काही ऊन वगैरे असं काही आहे ना? हा, ऊन लागतं त्याला, म्हणजे असं ढगाळ वातावरण नसलं पाहिजे आणि ऊन पाहिजे आणि त्या उन्हानंच त्याचं ते सूर्यकिरण त्याला भेटलं पाहिजे आणि ते उन्हानंच ते वाळायला पाहिजे, तरच त्याचा रिझल्ट चांगला येतो. अन्यथा त्याच्यावर ढवळे केस येतात. मग आता याला ऊन जर किती नसलं दिवस तर लावावं लागतं? एक दिवस, फक्त एक दिवस. हे पूर्ण हातानंच तयार करता? हा, हातानं तयार केलं जातं ते. याच्यामध्ये वेलीचा पाला हा, वेल असतो एक त्याचा आणि ते आणि थोडं मीठ असतं. मीठ कोणतं जे आपण हे जाड मीठ, जाड मीठ, जाड म्हणजे बिन आयोडीनचं. हां बिना आयोडीन. हां, बिगर आयोडीनचं असतं ते, त्यात आयोडीन नसतं. म्हणजे आयोडीनचं मीठ जर टाकलं ते काम करत नाही. तुमचं नाव आणि ते माझं नाव छगन रामभाऊ साहने, मुक्काम निमगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 90 22 68 87 42. जर तुमच्याकडे यायचं असलं कोणाला लोक तर नंबर फोन करायचा आणि फोन करून मग मी त्या दिवशी घरीच थांबतो. जर समजा पेशंट येणार आहे हां हां तर मी त्या दिवशी घरीच थांबतो आणि यायचं जवळतोवर 10 वाजेच्या पहिले यायचं, अगोदर 10च्या अगोदर, म्हणजे दिवसभर ऊन सापडतं. मग ऊन म्हणजे त्याला दिवसभर ऊन जर असलं ते एका चक्रामध्येच क्लिअर होऊन जातात. ते आता हा जो तुम्ही वेल वगैरे म्हणता हे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा तिन्ही कधी तिन्ही ऋतूत असतो, ते वळत नाही. ते नाही नाही हे पाला हा, पाला कायम असतो तो. तर मग उन्हाळ्यात एखादं पेशंट आलं तर पुन्हा नाही, कायम असतो. आपल्या जवळच आहे ते, इथं घरामागेच लावलेलं आहे ते झाडे, त्याच्यामुळे ते पाला कायम असतो इथं माझ्याकडं. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता त्यांचा छोटासा एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे. जर तुम्हाला ॲलोपेसियाचं कोणी पेशंट असेल तुम्ही नक्कीच शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.